वतीने आपलं स्वागत. दादा शेळके विरुद्ध माऊली कोकाटे अशी कुस्ती चालू आहे. 4 वर्षानंतर सरपंच सुदामराव कोळेकर, उपसरपंच रमेश बोराडे, सरपंच बाळासाहेब शिवेकर, लक्ष्मण कोळेकर, अंकुशराव वाळके मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. नारळे आणि बोरदार गावचे सरपंच आणि खेड तालुका पश्चिम विभाग शिवसेनेचे नेते सचिन शेटपडवळ आपल्या या ठिकाणी कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. डाव्या पायाला निक्या लावलेला वेताळ उर्फ दादा शेळके महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी आहे. कर्जत अधिवेशनाचा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन कात्रजला सराव करणारा अर्जुनीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार यांचा पट्टा. तर आखीव रेखीव तब्येतीचा मजबूत बांध्याचा पैलवान माऊली कोकाटे हनुमान आकड्याला सराव करतो. वस्ताद गणेश भाऊ दांगट यांचा पट्टा. अशी कुस्ती 2 लाख रुपये इनामावरती सुरू झालेली आहे. अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली कुस्ती आज करंजविऱ्यामध्ये लागते होते आणि या कुस्तीवरती रमेश दोंडीभाऊ बोराडे उपसरपंच व पैलवान पंडित वसंत कोळेकर संचालक यांच्याकडून एक चांदीची गदा. अशी काटा कुस्ती महाराष्ट्रातले पैलवान महाराष्ट्रातल्या पैलवानांसमवेत लढत नाही. हा डाग पुसून काढला ह्या पुरांनी. टाळ्या करा जरा दोघांसाठी. पुन्हा एकदा एक तगडी कुस्ती आखाड्यावरती सुरू आहे. ही ओरिजिनल आणि काटा कुस्ती याला म्हणतात. आणि 3000 लोक हे मैदान लाईव्ह बघतात आणि इथं कमीत कमी 10,000च्या आसपास लोक आहेत. आज कुस्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचलेली आहे. 4 वर्ष लागले पंडित भाऊला ही कुस्ती घेण्यासाठी. 4 वर्षानंतर तो योग आलेला आहे. किती वेळ फोन करावा लागला असेल, किती मागं लागावं लागलं असेल, कुस्ती करा. पण आज खऱ्या अर्थानं तो दिवस आलेला आहे. 2 मिनिटं देता का? 2 मिनिटं बोला. करंजरे ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन प्रामुख्याने आमच्या श्री काळूराजाचा उत्सव गेल्या 3 दिवसापासून संपन्न होत असताना 2 दिवस बैलगाडा शर्यतीचं आयोजन झालं. उद्या बैलगाडा शर्यतीचं आयोजन आहे. आज कुस्त्याचा जंगी आखाडा इकडे संपन्न होतोय. त्यानिमित्तानं खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक अनुराग शेठ संजय जैन या ठिकाणी उपस्थित झालात. ते ग्रामस्थांना या ठिकाणी कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतील. 2 मिनिटात शुभेच्छा देतील. कुस्ती चालू राहील. कालभैरवनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं करंजवेरे ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा या कुस्तीच्या जंगी मैदानाच्या आखाड्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व कुस्तीप्रेमी, उपस्थित मातापिता बंधू भगिनींनो, खरं तर करंजवेरे ग्रामस्थांच्या वतीनं आजचा यात्रेचा हा 4था दिवस. पहिल्या दिवशी देवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. आचारसंहिता होती. त्यानंतर 2 दिवस बैलगाड्याच्या शर्यतीच्या मोठ्या थाटामाटात शर्यती संपन्न झाल्या. आज आखाड्याचा हा भव्य दिव्य असा हा जंगी मैदान या ठिकाणी उभं केलेलं आहे. आणि उद्या शेवटची बैलगाड्याच्या शर्यतीचा दिवस त्या ठिकाणी होणार आहे. खरं तर करंजवेरे ग्रामस्थांचं मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. ही यात्रा उत्सव म्हटलं की कुस्तीचा आखाडा असेल, बैलगाडा शर्यती असतील, या माध्यमातून सर्व गावाचं एकरूपपण या ठिकाणी दिसत असतं. आणि अशा पद्धतीचा हा मर्दानी खेळ आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी या ठिकाणी करता. नक्की ह्या कुस्तीचं मैदान हे पाहण्यासाठी या पंचकृषीतली लोक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येत असतात. आणि अशा पद्धतीचं या कुस्ती पैलवानांना आपण व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. खरं तर महाराष्ट्र केसरीला देखील लाजवेल असं ही सर्व संयोजन या ठिकाणी आपण सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेली आहे. निश्चितच आपणा सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कुस्तीचा हा खेळ आपल्याला पाहायचा आहे, त्यामुळे अधिकचं या ठिकाणी मी बोलत नाही. मी उपस्थित सर्वांना आमच्या जैत परिवाराच्या वतीनं, खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं, आमच्या समवेत उपस्थित असलेले
सन्माननीय युवा नेते सचिनदादा पडवळ असतील, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व शिवसेना या सर्वांच्या वतीनं खेड तालुक्याचे लाडके लोकप्रिय आमदार आमचे मामा सन्माननीय बाबाजी शेठ रामचंद्र काळे यांच्या वतीनं या यात्रा उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद अनुराग शेठ. शबास. एकेरी पटाला लागला दादा शेळके. शबास माऊली. शबास शबास. हो खड्या कुस्ती होती, डाऊन नाही. दादा चल वरती. खड्या दादा चल. कुस्ती होती, डाऊन आहे. चला वरती. टाळ्या करा दोन्ही पोरांसाठी. याला म्हणतात काटा कुस्ती. बघायची बघितली मनोरंजनापुरती, एंटरटेनमेंटची पिक्चर बनवून तुम्ही बघायची, सोडून द्यायची. पहिलं आम्ही सूचना दिली का कुस्ती सोडायची. मैदानातून बाजूला हटणार नाही. 1.5 महिनाभर खांद्याला खांदा लावून पंडित भाऊंच्या मैदान जोडायचं काम करत होते. आपल्यातून निघून गेले, पण त्यांच्या आठवणी आजही आपल्यात आहे. मरावे परंतु कीर्तिरूपी उरावे. त्यांची कीर्ती पाठीमागे राहिलेली आहे. येणाऱ्या कित्येक पिढ्या वर्षानुवर्ष आपल्यानंतरही माणसं म्हणत राहतील, किसनभाऊ कोळेकर कोणतरी होता, पंडित कोळेकर कोणतरी होते, आणि त्यांनी हे मैदान टिपून घ्यायला सुरुवात केली. इतिहासाचे साक्षीदार आहे. इतिहास प्रत्येक गोष्टीची नोंद घेतो. कोणताही सरपंच उपसरपंच असेल, त्याच्या काळात एखादं काम होतं, माणसं म्हणतात अमक्या टमक्याच्या काळामध्ये ही इमारत बांधली, ही वास्तू बांधली, हे काम झालं. कशासाठी? आजीदादा आपल्यातनं निघून गेले. माणसं म्हणता कामाचा माणूस गेला. कागद गेला तर होय आणि नाही तर नाही. अशा अनेक मंडळी आपल्यातनं निघून गेली. त्यातले किसनभाऊ एक आहेत, परंतु त्यांच्या आठवणी या मैदानच्या रूपानं त्यांच्या नावानं गॅलरी आहे. असं हे कुस्ती मैदान आज अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. कुस्तीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत पुण्यातली कुस्ती असेल, त्याचा इतिहास असेल, सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडत आलोय. कारण एकच आहे, आपला इतिहास फार समृद्ध आहे. याच पुण्याच्या मातीमध्ये शिवप्रभूंचाही जन्म आहे, शंभूराजांचाही जन्म आहे. याच मातीमध्ये स्वराज्याची स्थापना झाली. स्वराज्याची बीज याच मातीत आहे. बस मागे सरू नका, मध्ये चला. माऊली मागे सरू नका. पहिलं मध्ये अटॅक करा, बाहेर आल्यावर अटॅक करताय तुम्ही. कुस्ती सोडवणार नाही. कुस्तीचा निकाल हा लागणार. परवा आम्ही सुतारवाडीला दादा शेळके सिकंदरच्या कुस्तीला, त्याच्या अगोदर कर्नाटकला सुद्धा आम्ही हाच उपाय राबवला, कुस्ती सोडवणार नाही. कारण ही महाराष्ट्राची दौलत आहे. महाराष्ट्राची पोरं लोकपंडित या वेळेमध्ये मैदान संपायला पाहिजे, ही आमची तळमळ असते. कोणतंच मैदान आसवले सरपण आहे, माझी तळमळ पोरांसाठी असते. इथून जाऊन तालमीवर जाऊन जेवावं लागतंय, प्रवास करावा लागतोय, वेळेत पोहोचले पाहिजे. यंदा तुमच्याकडे जेवण आहे, नाही तर अनेक ठिकाणी काही सुद्धा मिळत नाही, नाश्ता मिळत नाही. आणि दरवर्षी पंडित भाऊंचं पैलवानांसाठी भोजन असतंय, त्याच्यासाठी मैदान वेळेत संपली पाहिजे. आणि एवढं मोठं मैदान तुम्ही वेळेत सुरू केलं आणि वेळेत संपवताय. एकदा हात उंच करून ग्रामस्थ मंडळी तुमच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. शबास दादा, शबास माऊली. ज्यांनी टाळ्या वाजवल्या नाही त्यांच्याकडे हात नाहीत बहुधा. जरा टाळ्या ज्याच्याकडे आहे त्याने हात काढून जरा टाळ्या वाजवा. दुसऱ्याचं कौतुक करायला सुद्धा मन फार मोठं असावं लागतंय. कोत्या मनानं कौतुक करू नका. उत्सव कमिटी उत्सव संपन्न करते. बघायची चेअरमनने सांगितलं 9 तारखेपासून उत्सव सुरू आहे. गाडे असतील, तमाशा असेल, अभिषेक असेल, छबिना असेल, सगळे कार्यक्रम मोठ्या शांततेमध्ये पार पडतायत. हे गावाचं यश आहे, गावाचं वैभव आहे. शबास माऊली, शबास दादा. गर्दन खेच सुरू आहे. धन्यवाद. चला माऊली आणि दादा. हरीसी करुणा येईल तुझी, हे नाम सोपारे रामकृष्ण गोविंद. वाचेसी सदा जपे आधी, नामा परते तत्व नाही राहत. वायानिक पंथा जाऊ नको,
परमेश्वराचं नाव घेताना मी पण बाजूला चला आणि एकदा सगळ्यांनी हात वर करा. बोलो बजरंग बली की. ज्यांना ज्यांना हात वर केला नाही देव त्याला पुढच्या जन्मी हात देणार नाही. आणि जो जय म्हणणार नाही त्याला जीभ नाही मुक्क वताल मुक्क. एकदा हात वर करा. बोलो बजरंग बली की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. काळभैरवनाथ महाराज की. धन्यवाद. आणि माऊली कोकाटे आक्रमक झाला. शाबास. हो. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये माऊली कोकाटे